भोईर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. टीम अडिवली संघाच्या माध्यमातून प्रवीण भाने या गोलंदाजाचा वापर केलाय पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू पंचांनी लेंथ आणि लाईन हेरली पाहिली. त्यानंतर वाईट चेंडू घोषित केला. यावेळेस एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमचं अकाउंट मात्र ओपन करत असताना पहिला चेंडू उडवला. यावेळेस मात्र कव्हर्सच्या डोक्यावर नेते दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत आणि चेंडूची अडवणी करतील तोपर्यंत चांगली रन इन द विकेट पाहायला मिळते. दोन खेळाडूंच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू खेळला होता. फलंदाजीकडे असताना फलंदाज विजय भोईर या फलंदाजाने तब्बल 3 धावा एकवटल्या पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात धाव आली होती आणि लगेचच 3 धावा मात्र एकवटत असताना पाहतो दोन फलंदाज रणवीर रिदम मध्ये अडथळा पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाज प्रवीण हा गोलंदाज पाहतो आपण. तर स्ट्रायकेटला फलंदाज निलेश कापसे हा फलंदाज सज्ज होईल. दोन क्षेत्ररक्षक तिरगत घेऱ्याच्या बाहेर सज्ज आहेत. यावेळी स्लॉट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आलेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स सीमा पार येतोय हा चौकार. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. नीरज कापसेच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाला. चेंडूच्या मेरिट नुसार खेळ कळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्कोलर टप्प्याचा चेंडू तर हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझम मध्ये क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे. तिथे थोडेसे फंबल झाले आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक 3 चौकार फलंदाज निलेश कापसेच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्यात. चौकार हॅट्रिक इथनं कंप्लीट करत असताना धावफलकाचा विचार केला. धावफलक धावून पोहोचलं ते म्हणजे 16 आकड्यावरती. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज आहेत. यावेळी कट केला चेंडूला. थर्डमॅन रिझम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. मुकेश भंडारी प्रस्तुत. मंगेश जितू 11 वाडेकर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. तर त्यांना फाईट करत असताना पाहतो आपण अडिवली संघ हे दोन संघ आजच्या दिवसामध्ये आमने सामने आले आहेत. अगदी चांगली लढत पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत लढत देणार हे दोन्ही संघ आहेत. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. तिसगत घेऱ्यामध्ये अडवतील तोपर्यंत कोणतीही धाव मिळणार नाहीये टीम वाडेकर संघाला. धावफलकाचा विचार केला. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती टीम वाडेकर संघ. अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यानंतर प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ऑनलाईन जे प्रेक्षक 10 क्रिकच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण. आई गावदेवी रुद्र 1140+ क्रिकेट संघ चिकंगर यांच्या माध्यमातून श्री मसोबा चषक 2026 ची ही स्पर्धा पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा. दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा पाहतोय आपण. कालच्या दिवसामध्ये उंबारली संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ त्या संघासमोर खेळ करेल,
कोणता संघ आजच्या दिवसामध्ये नशीब आजमावेल आणि या चमचमत्या ट्रॉफींवरती आपलं नाव कोरेल. अगदी चांगल्या ट्रॉफीज पाहतो आपण, चमचमणाऱ्या ट्रॉफीज. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, ह्या चमचमणाऱ्या ट्रॉफीज पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला लॉब केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क. दॅट्स इट मॅट इट. षटकार. गेली त्यानंतर पहिल्याच चेंडूवरती ठोकला षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलक मात्र पुढे सरसावत असताना तब्बल 23 या आकड्यावरती चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम वाडेकर संघाच्या माध्यमातून. कारण की विचार केला तर आडिवली संघ देखील एक ताकदवर संघ आहे, त्या संघासमोर देखील चांगल्या धावा जमाव्या लागतील फलंदाजी करत असताना वाडेकर संघ. आणि त्या पद्धतीनं सध्या खेळ सूर्य मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाजांच्या माध्यमातून निलेश कापसे खास करून सध्या चांगली फलंदाजी करतात. विजय भोईर त्याच्या साथीने चांगली साथ त्यांना देत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज पप्पू सज्ज होत आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु पॅड अँड पॅड मधनं चेंडू येतोय सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. ज्या पद्धतीनं षटकार ठोकला होता फलंदाज निलेश कापसे या फलंदाजानं लॉंगॉनच्या डोक्यावरनं तो चेंडू फेकून दिला होता. पुढचा चेंडू पप्पू सज्ज आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू परंतु ऑफस्टिक सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. ऑफस्टिक वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज परंतु थोडासा जास्त बाहेर होता चेंडू, त्या कारणास्तव पंचानं वाईट घोषित केला. यावेळेस लॉंग ऑफ रिदम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ जमिनीला घरंगलत. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. धावफलक मात्र वेगाने पुढे जात असताना पाहतो आपण. पहिल्याच सत्रामध्ये 28 धावा, दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पप्पू या गोलंदाजाला पाहतोय. यावेळेस लॉब करायचा होता, हवेमध्ये चेंडू होता परंतु झेल मात्र काहीसा दूर राहिला. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, अप्रतिम प्रयत्न राहिले क्षेत्ररक्षकाचे. झेल जरूर दूर होता परंतु प्रयत्न मात्र 100% होते. आणि एका धाव्याच्या मदतीनं 29 धाव पुस्तकी धावा लागल्या गेल्यात टीम वाडेकर संघाच्या. विजय भोईर आणि निलेश कापसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळ करते टीम वाडेकर संघासाठी. हलक्या हाताने क्लिक करायचा होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर काहीसा वलन घेतो आणि सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये. पप्पू बाने एक चांगले गोलंदाज आहेत. आडिवली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्यांची राहिली होती. या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी करतायत. चांगले गोलंदाज आडिवली संघामध्ये देखील आहेत. फलंदाजी देखील त्यांची ताकदवर आहे. मी पाहिलं होतं आडिवली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला होता परंतु समोर जर पाहिलं तर वाडेकर संघ यावेळेस ऑन साइडला शपल क्रॉस होऊन चेंडूला फेकून दिलोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. जरी यावेळेस पाहिलं तर आपण विजय भोईर याच्या बॅटमधनं षटकार आला या नाही. दोन्ही बाजूने मात्र आता हल्ले बोल केले जातात. फलंदाजी करत असताना वाडेकर संघाच्या माध्यमातून निलेश कापसेचा विचार केला तर 3 चेंडू 3 चौकार ठोकलेत आणि त्यानंतर एक षटकार आला होता. त्यानंतर एक चौकार, तब्बल 4 चौकारच्या मदतीनं आणि एक षटकारच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय फलंदाज निलेश कापसे. हा फलंदाज
तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर विजय भोईर एका षटकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. पहिल्या षटकाचा विचार केला प्रवीण या गोलंदाजाने तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पप्पूचा वापर केला होता, परंतु पप्पूने देखील महागडी गोलंदाजी केली, तब्बल 18 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड करणं सज्ज होतील. गोलंदाज कमबॅक करावा लागेल मी म्हणेन. गणेश या गोलंदाजाचा वापर केला गेला तिसऱ्या षटकामध्ये. गणेशला आता मात्र कमबॅक करावं लागेल, कारण की जर विचार केला P1च्या 2 षटकामध्ये टॉप ऑर्डरची फलंदाजी मात्र चांगली राहिली या टीम वाडेकर संघाच्या माध्यमातून. आपले टॉप ऑर्डरचे 2 गोलंदाजांवरती मात्र हल्ले चढवले गेले, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. गोलंदाज गणेश सज्ज होत आहेत. शपल क्रॉस ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं, फक्त दिशा दिली. या चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती हा चौकार. तिसऱ्या पंचांना रेफर करायचे. यस, तिसरे पंच आमचे चेक करतायत ऑन स्क्रीन. यस, 4 धावांचा इशारा येतोय पंचांचा. टेन क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तर विचार केला तर 39 या आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती मात्र गणेशचं स्वागत केलं फलंदाज निलेश कापसे. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रवैया, चांगली फलंदाजी करते फलंदाज निलेश कापसे. ब्रेक थ्रू द्यावा लागेल गोलंदाजी करत असताना आडिवली संघाला, कारण की विचार केला सलामीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या बनवतीय. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप करतायत. यावेळेस मोठा फटका केलाचा होता, इथे मात्र स्लोअर चेंडू पाहायला मिळाला. बीड झाले फलंदाज आणि हा निर्धाव चेंडू. सातत्याने व्हेरिएशन करावं लागतील आपल्या गोलंदाजीमध्ये. जर का व्हेरिएशन नसेल तर आपण फलंदाजाला नक्कीच थांबवू शकता, परंतु समोर फलंदाज सध्या चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू यावेळेस लॉंग ऑफ रिदम मध्ये चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. एक धाव केली जाते कंप्लीट. एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना पाहतो आपण धावफलकी धावा लागला आहेत टीम वाडेकर संघाच्या. 40 या आकड्यावरती पाहतो आपण. अगदी चांगला क्रिकेट आजच्या दिवसामध्ये 40+ मास्टर्स करणं पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका केलाचा होता, चेंडून बॅटचा संपर्क इथनं होत नाहीये आणि येतोय हा बॅक साइडला चेंडू कदाचित लागला बॅटच्या आणि इथनं एक धाव मिळेल टीम वाडेकर संघाला. विकेटच्या शोधामध्ये आपण पाहतोय सध्या टीम आडिवली संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्याप चांगला खेळ करतीये. पुढचा चेंडू गणेश यावेळी स्लॉप केलाय लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेरनं चेंडू जाईल सरळ सीमा पार. दॅट्स इट माय टीम, इट्स अ बिग हिट. षटकार.
गणेश या गोलंदाजानं पुन्हा एकदा पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चौथ्या षटकामध्ये पप्पू वैयक्तिक दुसरा स्पेल घेऊन येतोय गोलंदाज पप्पू हा गोलंदाज पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती गोलंदाज पप्पू या गोलंदाजानं 18 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना पाहतो वाडेकर संघासाठी पहिला चेंडू कट केला चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहेत एक धाव कंप्लीट उचलतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट करत असताना पाहतो दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाव फलक 50 कंप्लीट टीम वाडेकर संघाच्या 50 धावा धाव फलकी लागल्यात चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे अद्याप विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथनं 11 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा ठोकेल रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं चेंडूनं बॅटचा संपर्क इथनं होत नाही या रिवर्सचा शॉट जर म्हटलं जातं तर लगा तो आबाद नाही तो बर्बाद जर का हा चेंडू कदाचित बॅटला स्पर्श झाला असता तर 4 धावांसाठी आला असता परंतु तसं काय घडत नाहीये चांगली गोलंदाजी चाणक्यरित्या गोलंदाजी केली जाते या गोलंदाज पप्पूच्या माध्यमातून पुढचा चेंडू लाट करता बॅट चिकडा क्षेत्ररक्षक मात्र दूरवर होते संधी जरूर निर्माण झाली होती परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हती तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीने धाव फलक 51 या कड्यावरती पाहतोय आपण निलेश कापसे आणि विजय भोईर 16 चेंडू मध्ये 39 या आकड्यावरती फलंदाजी करत असताना पाहतो आपण निलेश कापसे हा फलंदाजाला सफल क्रॉस होऊन घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय फसवी गोलंदाजी केली जाते या षटकामध्ये चाणक्यरित्या गोलंदाजी करतायत गोलंदाज पप्पू ज्या पप्पूवरती पहिल्या षटकामध्ये 18 धावा एकवटल्या होत्या तो पप्पू इथनं कमबॅक करत असताना पाहतो आपण दुसऱ्या स्पेलमध्ये विचार केला तर 4 चेंडू फेकले गेले 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवायचा होता स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे धावतात एक धाव कंप्लीट दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते गुड रन मिड इन द विकेट दोन फलंदाजांच्या माध्यमातून तालमेल चांगले आहेत दोन फलंदाजांचे निलेश कापसे आणि विजय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम वाडेकर संघासाठी चांगली धाव संख्या जमवत असताना पाहतोय पप्पू देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत कमबॅक करतायत मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं या ओव्हरमध्ये ज्या फलंदाजांना धावांचा वनवा पेटवला होता त्या फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यश आलं या षटकामध्ये गोलंदाज पप्पूला पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक शफल क्रॉस होऊन ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर प्रयत्न मात्र चांगले होते परंतु चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल सरळ सीमा पार आउट ऑफ द पार्क दॅट्स इट माय हिट येतो हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या संपवली ती तब्बल 59 अकरावरती 4 षटकांचा खेळ झाला समाप्तानं 59 धाव फलके लागलायत नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय एका बाजूला देवीचा पाडा संघ आणि त्यांना फाईट करेल मोठागाव संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल पण या नाणेफेकी करून घ्यायची इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल एका बाजूला देवीचा पाडा आणि एका बाजूला मोठागाव संघ दोन्ही ताकदवर संघ मॅच मात्र रफ अँड टफ पाहायला मिळेल एका बाजूला निलेश म्हात्रे आणि देवीचा पाडाचा जर विचार केला तर आपण आशिष म्हात्रे या फलंदाजानं आजच्या दिवसामध्ये अर्धशतक ठोकलाय तर कालच्या दिवसामध्ये निलेश म्हात्रे यांना शतक ठोकला होता मॅच मात्र खूप चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना देवीचा पाडा आणि वाडेकर देवीचा पाडा आणि मोठागाव या दोन संघामध्ये मॅच पाहायला मिळेल जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय एका बाजूला वाडेकर संघ त्यांना फाईट करतोय अडवली संघ पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय 5व्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये पाहतो आपण गोलंदाज हितेश भाने या गोलंदाजाचा वापर केलाय 5व्या षटकामध्ये
अद्याप विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. विकेट मात्र मिळाली नाही अद्याप टीम अडवली संघाला. विकेट मिळेल का या षटकामध्ये की नॉट आउट खेळतील दोन फलंदाज हा प्रश्नचिन्ह देखील आता इथनं उभा राहिला असेल प्रेक्षकांसमोर. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सध्या निलेश कापसे. फुलटॉस चेंडा ऑन साइडला टर्न केलाय. ते क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आपण असे चेंडू फेकू शकत नाहीये. फलंदाज निलेश कापसे. यस तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. हाईट फॅक्टर चेक करायची आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. तिसऱ्या पंचांना इथनं रेफर केले गेले. टेन क्रिकच्या माध्यमातून चेक केलं जाईल. भीमर चेंडू आहे का फेअर डिलिव्हरी आहे. काही क्षणात डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल परंतु चौकाराची मोहर नक्कीच या चेंडूवरती लागली आहे. फलंदाज निलेश कापसे अप्रतिम फलंदाजी. एक 17 चेंडूमध्ये 43 या धावसंख्येवरती केलं असताना पाहतोय. अर्धशतक ठोकेल का हा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रेक्षकांसमोर उभा राहिलाय. आजच्या पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक जरूर ठोकला होता आशिष या फलंदाजानं. त्रेचाळीस या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर दोन फलंदाज नक्कीच बाद झालेत आजच्या दिवसामध्ये परंतु निलेश कापसे अर्धशतक ठोकेल का. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जातं. डिसिजन त्वरित आपल्या पर्यंत पोहोचवला जाईल. या स्पर्धेच्या आयोजक टेन क्रिक यांच्या माध्यमातून डिसिजन चेक केलं जातोय. व्हेरी क्लोज डिसिजन आहे. अनेक सारे प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत. आपण त्यानंतर पाहतोय एमबी मेन्सवेअर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी एक टी शर्ट त्यानंतर कॅप पाहतोय आपण आणि एक आकर्षक ट्रॉफी असे अनेक सारी पारितोषिकांना भरलेली ही स्पर्धा. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक मालिकावीर त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अगदी चांगली स्पर्धा पाहतोय आपण. आई गावदेव रुद्रेवलन 40+ क्रिकेट संघ चिकनघर यांच्या माध्यमातून ही भरवली गेलेली स्पर्धा. टेन क्रिकचं काम मात्र इथनं वाढलं गेलंय आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय तिसरे पंच चेक करतायत. हॅलो यस फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा येतोय आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या संपवली ती म्हणजे 63 धावा 43 या आकड्यावरती खेळत असताना पाहतो आपण फलंदाज निलेश कापसे अर्धशतक ठोकेल का हा प्रश्नचिन्ह येत नाही. यावेळी स्कोलर टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षक बीड झाले फलंदाज बीड झाले आणि चेंडू झालाय लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पार. बॅट कटच्या स्वरूपात 4 धावा मिळतील टीम वाडेकर संघाला. पुन्हा एकदा फलंदाज निलेश कापसेच्या बॅट मधनं चौकार पाहायला मिळतोय. 47 वरती जाऊन पोहोचलाय फलंदाज निलेश कापसे आणि संघाची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ती. यावेळी स्लॉप केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. फलंदाज निलेश कापसेचा अर्धशतक इथनं कंप्लीट होत असताना पाहतो आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू फलंदाज निलेश कापसे. चेंडू 3 चौकार ठोकत असताना पाहतो आपण फलंदाज निलेश कापसे ह्या सत्रामध्ये 71 धाव फलके लागले आहेत. यावेळेस फुलर लेनचा चेंडू त्याला देखील पाठवून दिला ऑन साइडला. येतोय हा षटकार. सातत्यानं मोठे फटके येत आहेत या फलंदाजांच्या माध्यमातून. जर विचार केला तर टीम वाडेकर संघासाठी 2 सलामीवीर अद्याप मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती. तर धाव्यांची भागीदारी रचत असताना पाहतो हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निलेश कापसे ऑन फायर. खुल्या टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढल्या चेंडूला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवायचा होता परंतु कलेक्ट करता आलं नाहीये. तोपर्यंत कंप्लीट केली जाते ती.
एक धाव. आता स्ट्राईक एंडला पाहतो आपण फलंदाज विजय भोईर, त्याच्या बॅटमधनं देखील दोन षटकार पाहायला मिळाले आहेत. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झाले आहेत. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हितेश वरती मात्र मागणी गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. ऑन साइडला टंकेला अलंग कार्पेट, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एक चूक केली आणि जिथे सिंगल डबल मिळाली असती तिथे 4 धावा मिळाल्या टीम वाडेकर संघाला आणि 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस टीम वाडेकर संघ जाऊन पोहोचलाय. विचार केला धावफलकी धावा 82, 82 धावा धावफलकी लागल्यात आणि 83 धावांचं लक्ष्य टीम आडिवली संघासमोर आपण नाणेफेकी करणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये एका बाजूला देवीचा पाडा संघ आणि त्यांना फाईट करेल मोठा गाव संघ. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याच्या नाणेफेकी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केली जाईल. फोनवरती आपण याच गावचा एक बुलंद आवाज योगेश सर पाटील, मॅन फ्रॉम उंबर्डे. तर सन्माननीय उद्योगपती हरीश भोईर यांचं शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. आपण शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तर मान्यवरांचं शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेतोय. जी उपस्थिती या स्पर्धेसाठी लागली, मोलाचा सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचे देखील आभार व्यक्त केले जात आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचा पहिल्या सत्रामध्ये तब्बल 83 धावसंख्येचं टार्गेट या स्पर्धेचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामधून ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उच्चांक गाठला गेला. मुकेश भंडारी यांनी प्रस्तुत केलेला मंगेश जितू 11 वाडेकर या नावाने नशीब आजमावलेत.
मोठागाव संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. येस, नाणेफेकी जिंकली देवीचा पाडा संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं म्हणजे मोठागाव संघाची फलंदाजी असेल. तर बॅटर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या. पप्पू आणि गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या फलंदाजाने अर्धषटक झळकावलं तो पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. हे फिटनेस आहे क्रिकेटचं, जेणे कित्येक वर्ष वाडेकर संघाला आपली कामगिरी या स्पर्धेमध्ये या क्रिकेटमध्ये ज्यांनी सातत्याने अशाच प्रकारची दिली तोच निलेश कापसे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केली आहे. त्यानंतर लगेचच पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्क्वेअर कट केलाय, गॅप मधून शोधून काढलाय चेंडू, लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. चेंडू डेस्टिनेशन पर्यंत 4 धावा देऊन जाईल. आघात इथे मात्र केलाय चौकाराने. घेतलाय स्क्वेअर कटच्या माध्यमाने फक्त आणि फक्त गॅप मधून चेंडूला ढकलून दिलं. त्यानंतर पप्पूच्या बॅट मधून 83 धावांचं पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवर इथं मात्र इरादे स्पष्ट केलेत. 4 धावांनी सुरुवात. मोठा फटका, रडाल मध्ये चेंडू आला होता परंतु एलिव्हेशन थोडस कमी मिळालंय, परंतु चेंडू जाईल वन बाउन्स. 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. शंखनाद फुंकला गेलाय. बॅक टू बॅक 2 चौकार. 83चा उच्चांक गाठलाय जरूर वाडेकर संघाने. त्यांच्या मोबदल्यात टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर देत असताना 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. मात्र कमबॅक करणं निलेश कापसेला योग्य रीतीने माहिती आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू इनफिल्डला भेदण्यासाठी प्रयत्न केले गेले. क्या बात आहे. फ्लाइंग मिल्का पाहायला मिळालाय. स्वतः इथे मात्र स्ट्रेच केलं. त्या चेंडूच्या गतीमध्ये एकदम अतिशय योग्य त्या पोझिशन सेट केली. त्यानंतर एका हाताने इथे मात्र 2 चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला आणि त्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षणाची साथ आणि 2 फटके मारणारा पप्पू इथे मात्र 2 चौकाराच्या नंतर तंबूत परतलाय. चौकार आले होते. त्यानंतर तिसरा चौकार देखील आला असता. हा जर चेंडू सुटला असता तर डोक्यावर फ्लाय जरूर झाला होता. त्यानंतर स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं, एका हाताने चेंडूला गॅदर केला आणि इथे मात्र सेट फलंदाजाला मैदानाच्या माघारी पाठवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश येतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावाची आता मात्र सुरुवात झाली आहे. नक्कीच सुरुवातीचे 2 चेंडू धावा आल्या होत्या. त्यानंतर ब्रेक थ्रू, पहिलाच ब्रेक थ्रू. काय क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू उडवला गेलाय ऑन साइडला. क्रॉस बॅटेडने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, गणेश आहेत आय थिंक. वेगाने चेंडूवर आले, चेंडू अडवला गेला. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या मोबदल्यात 9 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यावेळेस चेंडूला
उडवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी हा चौकार आलाय. मदतीने धावसंख्या फलक 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चांगला फटका, क्रीजचा योग्य तो वापर केला गेला. शॉर्ट टर्म पूल पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात नव्हते. त्यानंतर वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी चौकार आलाय. ते मात्र ज्या प्रकारची धावसंख्या आहे, प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचं असतील, ते म्हणजेच आडिवली संघासाठी. विजय भोईर विचार जर केला गेला तर तेच 2 फलंदाज शेवटपर्यंत आपल्याला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. निलेश कापसे असतील, विजय भोईर असतील, बॅकबोन आहेत वाडेकर संघाचे आणि सातत्याने या खेळाडूने आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी कित्येक वर्ष खूप चांगल्या प्रकारचं योगदान आपल्या संघाला दिलंय. इथे चेंडू लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग चेंडू जरूर चालला होता. अतिरिक्त अवांतराच्या स्वरूपाने, वाईटच्या स्वरूपाने 1 धावसंख्या धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 14. इथे मात्र शरीर यष्टीवर जाऊन चेंडू आदळलाय. लेग बाईटच्या स्वरूपाने 1 धावसंख्या. यस, बॅट कट आहे. छोट्या पावलांचा रनअप फक्त आणि फक्त योग्य टप्प्यावर, आणि इथे लाऊड अपील आणि पंचांनी अपील इथे धरून उचलून धरली. फिंगर्स गोज अप अँड अजून एक मोठा हादरा आडिवली संघाला, फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या फलक 20 या आकड्यावर. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी बचावात्मक गोलंदाजी. यावेळेस मात्र फलंदाजापासून चेंडू लांब ठेवला गेला. त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल. चौकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र देत असताना विजय भोईर. इथे शॉट फाईन लेगला चेंडू अडवला गेलाय. ऑर्थोडॉक्स फेकी केली गेली, परंतु यष्टीरक्षक निलेश कापसे चेंडूला गॅदर केलाय, कलेक्ट केलाय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा सामना संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 21.
तिसरं षटक हाताळण्यासाठी संदेश येतोय. कैलाश कापसे देखील पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. समीकरणाचा जर विचार केला गेला तर 18 चेंडू आणि अजूनही 65 धाव संख्येचं भलं मोठं आव्हान अजून गाठायचं आहे आडवली संघाला. तिसरं षटक संदेश. फ्लायटेड चेंडू, चेंडू पडल्यानंतर कटरचा वापर इथे केला जातोय. रिव्हर्सच्या माध्यमाने सरळ बॅट्सने धावा येत नाही, येत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारची फलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये, त्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना सध्या तरी बॅकफुटला पाहायला मिळतो. यावेळी चांगला फटका स्वीपच्या माध्यमाने डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. या फटक्यासाठी तिथे मात्र ट्रॅप रचला गेलाय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवला गेला, त्याच प्रकारचा चेंडू हाताळला गेला. त्यानंतर त्याच फटक्यासाठी क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. एका धावेपेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या 22 या आकड्यावर पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिटची संधी आणि धोक्याची घंटा जरूर वाजली आणि त्याचा रनआउटच्या स्वरूपाने अजून एक हदरा बसतो. अडवली संघाला लागलेला हा हदरा. चेक कर जरा.
58 धावसंख्येची गरज. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. ज्या प्रकारची समीकरण आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येक चेंडूवर षटकार येणं गरजेचं असेल. 10 चेंडू 10 षटकार लगवाव्या लागतील. नरेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 58 ची गरज असताना इथे डाऊन द लेग चेंडू चालला होता, त्यावर छेडछाणी पाहायला मिळाली. नक्कीच बॅटकट आहे. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. इथे फिंगर रोल केली होती, लेग कटरचा वापर केला गेला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी हा चौकार आलाय. कैलासच्या माध्यमाने झेल सुटला गेलाय. नक्कीच सध्या तरी आवश्यकता नाहीये, परंतु पुढच्या मॅच मध्ये ह्या चुका महागात पडू शकतायत. सध्या तरी ज्या प्रकारची मॅच ऑनगोईंग पाहायला मिळते, एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. प्रयत्न चालू आहेत आरडब्ल्यू संघाकडून. तर कैलास कापसेने जर कॅच पकडली तर विकास कापसे यांकडून 1000 रुपयाचे तब्बल कॅश प्राइज असेल. नक्कीच एक झेल सुटलाय, दुसरी झेल जर पकडली तर 1000 रुपये तब्बल पटकावण्याची संधी आहे. सर्वांना फलंदाजी मिळते. नितेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर. एन्जॉयमेंट करतायत फलंदाजीची. शेवटचं षटक शिल्लक असेल. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज. चांगला फटका पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला एंटरटेन करत असताना पाहायला मिळतोय हा चौकार. चांगली फलंदाजी, शेवटच्या क्षणाला एंटरटेनमेंट पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षांमध्ये देखील दाद दिली जाते. नक्कीच आत्मविश्वास वाढवला जातोय. नक्कीच आजचा दिवस हरलात, पुढच्या मॅचसाठी इथे मात्र सेट केला जात आहे. नवीन फलंदाजाला चान्स मिळाली आहे आणि त्याचा फायदा घेत असताना इथे थोडंसं डाऊन द लेग चेंडू चाललाय. त्यानंतर बाईकच्या स्वरूपाने वाईड प्लस, यस वाईड आहे ना, बॅटकट आहे, यस बॅटकटच्या माध्यमाने चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने थोडं का होईना, परंतु गॅप थोडंसं डिस्टन्स कमी होईल. शेवटच्या क्षणाला थोडंसं एंटरटेनमेंट करत असताना नरेशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. शेवटच्या क्षणाला ज्या क्षेत्ररक्षकाने पहिल्या गडीची झेल स्वीकारली होती, बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर एका हाताने ज्यांनी झेल स्वीकारला होता त्यांनी त्या झेलसाठी देखील प्रयत्न केले, परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्न अपुरे पडलेत. इथे कटर चेंडूचा वापर केला गेला होता. त्यानंतर चेंडू शॉर्ट आर्म पूल केला गेला होता. टॉपेज आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. धावसंख्या 43 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावसंख्येची गरज.
एक चेंडू 40 धावा. 4 जरी आल्या अशा प्रकारे षटक समाप्त होतंय आणि मॅच जिंकली आहे मुकेश भंडारी प्रस्तुत मंगेश जितू 11 वाडेगर संघ. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना दडाडीचे 2 सलामीचे फलंदाज शेवटपर्यंत लढले आणि निलेश कापसेच्या बॅटमधून या स्पर्धेचा दुसरा अर्धशतक देखील पाहायला मिळाला. वन साइडेड मॅच जिथे मात्र जिंकले वाडेगर संघाने. जिंकलेल्या संघाचे